नमस्कार, मी दीपक पाटणकर. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी खरं तर मन आनंदाने भरून आले. अंगावरती रोमांच आहेत. 22 जानेवारीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसा तसा हा आनंद वाढतच जाणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा काही शतकांचा वनवास आता संपुष्टात येतोय आणि रामलल्ला त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. हे सगळं होत असताना गेले काही वर्ष जी लढाई चाललेली होती, खरं तर ती काही शतकं चाललेली लढाई आहे, पण आपल्या दृष्टिक्षेपातली जी काही सगळी लढाई आहे, मग ती न्यायालयीन असेल, ती अन्य प्रकारची असेल, ही सगळी डोळ्यासमोर येते. या मंदिरासाठी, या रामजन्मभूमी आंदोलनासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण होतं. आणि हा सगळा प्रवास जेव्हा डोळ्याखालून जातो तेव्हा असं वाटतं की यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागले. रामलल्ला पुन्हा या मंदिरामध्ये विराजमान होण्यासाठी याच आपल्याच देशामध्ये सिद्ध करावं लागलं. कारण हाही एक कंगोरा या सगळ्या लढाईचा होता की आम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागले की याच ठिकाणी राम मंदिर होतं, याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला होता. अशा अनेक गोष्टी आम्हाला सप्रमाण सिद्ध कराव्या लागल्या. आज आपला वाद संपुष्टात आलेला आहे, युद्ध संपुष्टात आलेलं आहे. भारतीय संस्कृतीचं एक तत्व आहे, भांडाभांडी तेव्हा भांडाभांडी, मांडामांडी तेव्हा मांडामांडी. आता भांडायची वेळ संपलेली आहे, आता नवीन मांडायची, नवीन मांडणी करण्याची वेळ आलेली आहे. आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं हे दायित्व आहे की आम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचा इतिहास हा प्रभावीपणानं मांडता आला पाहिजे. कारण या लढाईच्या निमित्तानं किंवा इतरही वेळेला आपण हे बघितलं की कोणीही उठतं, कोणताही आक्षेप घेतं, अगदी मग रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे, इथपासनं त्या सगळ्याची सुरुवात होती. आणि मग रामभक्त गांगरून जातात. आम्ही कोणती प्रमाणं द्यायची, आम्ही काय वाचायचं, आम्हाला कुठले संदर्भ मिळतील, इथपासनं मनाची एक घालमेल होती. ती होऊ नये याच्यासाठी मूळ वाल्मिकी रामायण आपण वाचलं पाहिजे. जेव्हा रामायणाचा शोध घेतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की रामायणाची मूळ प्रत कोणती आहे. मूळ वाल्मिकी रामायण हे खरं रामायण. त्याच्यानंतर अनेक रामायण आपल्याकडे लिहिली गेली, ती तितकी श्रद्धेय आहेत, ती तितकीच सार्थ आहेत, ती तितकीच महत्त्वाची आहेत. पण रामायणाच्या रचनेमध्ये ह्या सगळ्या रचना कालाचा, या प्रक्रियेचा विचार करताना पहिलं रामायण कुठलं आहे तर महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण आहे. ते समकालीन आहे. आणि असं त्यात म्हटलेलं आहे की प्राप्त राज्यस्य रामस्य वाल्मीकिर भगवान ऋषी चकार चरितम कृत्स्नम विचित्र पदमर्थवत. की ज्या रामचंद्रांना राज्य प्राप्त झालेले आहे त्या राज्य प्राप्त झालेल्या रामचंद्रांचं चरित्र अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक असं चरित्र महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. या चरित्रामध्ये अनेक प्रमाणं, अनेक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात कारण ते समकालीन आहे. आपल्याकडे दुर्दैवानं जे काही तथाकथित बुद्धिवादी आहेत ते विशिष्ट मुद्दा आपल्या सोयीसाठी रामायणातला उचलतात आणि त्यावरनं आपली मांडणी करतात. मग राम कोणता आहार करत होते, राम काय खात होते, इथपासून ते रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे, इथपर्यंत सगळा वाद घातला जातो. आणि मग प्रश्न असा पडतो की मूळ रामायणात आहे काय दिलेलं. याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला वाल्मिकी रामायण वाचायला लागेल. एखादा मुद्दा तात्पुरता घ्यायचा आणि त्याच्यानंतर आजच्या भाषेत सांगायचं तर एखादा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा. असा प्रकार भारतीय संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच केलेला दिसतो. मग रामायण असेल अगर महाभारत असेल, कारण रामायण आणि महाभारत यांना सर्व प्रकारचे कंगोरे आहेत. त्याच्यामध्ये राजधर्म आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म आहे, त्याच्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यामध्ये कूटनीती आहे. या सगळ्याचा आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला रामायण अजून समजून घ्यावं लागेल. आपल्या मनातली श्रीरामचंद्रांची असणारी प्रतिमा किंवा आपल्या मनामध्ये असणारी रामायणाची प्रतिमा ही त्यांच्यावरती लादण्याचं कुठलंच कारण नाही. की आपल्याला जे वाटतं तसंच रामायणामध्ये असेल किंवा तसंच श्रीरामचंद्रांनी वर्तन केलं असेल अशी एक तुलना करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. तो होऊ नये. मूळ काय आहे, मूळ संहिता काय आहे, मूळ इतिहास काय आहे, मूळ पराक्रम काय आहे, मूळ कर्तृत्व काय आहे, हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की यश आणि विजय हे नेहमी आवश्यक असतं.
रामांना सत्तेवरती राहावंच लागेल. राम सत्तेवर राहिले नाहीत तर रावण सत्ताधीश होणार आहे. आणि रावणाला जर सत्ताधीश होऊ द्यायचं नसेल तर राजनीती, राजधर्म, कूटनीती या सगळ्याचा आश्रय करावा लागतो. कारण रावणाचा पराभव करणे कधीच सोपं नसतं. तो पराभव प्रभू श्रीरामचंद्रांनी केलाय, त्यामुळे त्यांचं व्यक्तित्व किती मोठं असेल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मग राम काय खात होते, रामांचा अर्थात आहार काय होता, रामांनी वल्कलं नेसली होती का, हे सगळे प्रश्न खरं तर या सगळ्या गोष्टींसमोर गौण ठरतात. प्रभू श्रीरामचंद्रांचं 14 वर्षांच्या वनवासातलं व्रत हे दुष्ट संहाराचं व्रत होतं. एक फार सुंदर श्लोकार्थ आहे, तो मुद्दाम सांगतो, श्रीरामांच्याच तोंडचा आहे. ते असं म्हणतात, क्षत्रियैर धार्यते चापो नार्थ शब्दो भवेतिती. आपल्या प्रजेमधून दीनदुबळ्यांच्या तोंडून एक दुःखाचा आर्त चित्कार सुद्धा येऊ नये म्हणून क्षत्रिय धनुष्य धारण करत असतो. श्रीरामांच्या धनुष्य धारण करण्याचा हा अर्थ आहे, ते दीनांचं रक्षण करणारे आहेत. आणि त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल, ज्या ज्या दुष्टांचा संहार करावा लागेल, ते सगळं करणं हे त्यांना क्रमप्राप्त आहे. या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला की आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या मनामध्ये येणाऱ्या शंका, प्रश्न किंवा श्रीरामांच्या बाबतीत घेतले जाणारे अनेक आक्षेप हे तसे टिकणारे नाही आहेत. त्याच्यासाठी फक्त आपण मूळ संहिता वाचणं, अभ्यास करणं हे भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहे. आपली रामांच्यावरती श्रद्धा असेल, आपलं रामायणावरती आपली भक्ती असेल तर किमान पक्षी रामायणातला पहिला श्लोक तरी आपल्याला माहिती पाहिजे. रामायणाची बहिरंग मांडणी काय आहे हे माहीत पाहिजे, की रामायणात किती कांड आहेत, रामायणात किती श्लोक आहेत. जसं चतुर्विंशती सहस्री संहिता असं एक रामायणाचं नाव आहे. का बरं, तर त्यात 24,000 श्लोक आहेत असं मानलं गेलं आहे, म्हणून रामायणाचं हे एक वेगळं नाव आहे. असं रामायणाचं बहिरंग परीक्षण करण्याची ती सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. आपल्याला ती माहिती असणं आवश्यक आहे. ते कुणी आक्षेप घेतले, कुणी काही आरोप केले, कुणी काही वेगळी मांडणी केली म्हणून लगेच गडबडून जायचं कारण नाही. आपल्याला मूळ वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर अनेक शंकांची उत्तरं आपसुकच मिळणार आहेत. अगदी रामायण हे काव्य आहे, तो इतिहास नाही अशी मांडणी सुद्धा अनेकांनी इतके वर्ष केली. त्याचा साधा सोपा अन्वय अर्थ असा होता की काव्य म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कवीनं निर्माण केलेली कृती, आणि संस्कृत भाषेत कवी म्हणजे विद्वान. विद्वान मनुष्यानं निर्माण केलेली कलाकृती, त्याची रचना ह्याला काव्य असं म्हणतात. रामायण हे त्या अर्थी काव्य आहे. साक्षात महर्षी वाल्मिकींसारख्या विद्वश्रेष्ठानं निर्माण केलेली ही कलाकृती, जी इतके वर्ष इतकी सहस्रक त्याला होऊन गेली तरी ती अजरामर आहे. ह्या दृष्टीतनं रामायणाचा चिकित्सक अभ्यास करणं, त्याचं वाचन करणं, संशोधन करणं आणि वारंवार नव्यानं मांडत राहणं ही आवश्यकता आहे. कारण आपण रामायण मांडलं नाही तर रामायणाचे चुकीचे संदर्भ नेहमीच दिले जाणार आहेत. रामायणाची चुकीची मांडणी आपल्यावरती नेहमीच लादली जाणार आहे. आणि मग रामांनी कसं निस्संगपणानं राज्याचा त्याग केला, असा राज्याचा त्याग केला पाहिजे हे रामभक्तांना वारंवार सांगितलं जाईल. पण श्रीरामांनी राज्याचा त्याग केला, तो भरत सत्तेवर येणार असेल तर, भरतासारखा भाऊ असेल तर राज्याचा त्याग करायला काहीच हरकत नाही, तो आदर्श रामांनी घालून दिला. पण दुर्योधनासारखा भाऊ असेल तर त्याच्याशी युद्ध करून महाभारतच घडवावं लागतं, हाही आदर्श अर्जुन आणि भीमानं घालून दिलेला आहे आणि तो श्रीकृष्णांनी घडवून आणलेला आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही नेहमी सापेक्ष असते. रामांनी राज्याचा त्याग केला, तो भरतासारखा भाऊ होता म्हणून केला. जेव्हा निस्पृह निस्वार्थी लोक असतील तेव्हा राज्याचा लोभ बाळगण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि श्रीरामचंद्रांनी तो आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. असे अनेक मुद्दे असतात की ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते, ज्याच्यावरती चिकित्सा होऊ शकते, गुंतागुंतीचे मुद्दे असतात. कारण राजधर्म हा नेहमी सूक्ष्म आहे असं आपल्याकडच्या अनेक धुरीणांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. तर त्या दृष्टीतनं रामायणाची वारंवार नव्यानं मांडणी करणं हे येत्या पिढीचं दायित्व आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीतनं रामायण नेमकं कसं आहे, त्याचं बहिरंग परीक्षण काय आहे, अयोध्या ही रामजन्मभूमी नेमकी होती कशी, आणि रामायणकालीन लोक कसे होते, महाराज दशरथ कसे होते. कारण राजा जर रामांसारखा असावा असं आपल्याला वाटत असेल तर प्रजासुद्धा अयोध्येतल्या नागरिकांच्या सारखी असणे हे अत्यावश्यक आहे. अशा अनेक गोष्टींचा उहापोह, अभ्यास, शोध घेण्याचा प्रयत्न आपण येत्या काही भागांमधनं करणार आहे. तूर्तास आज इथंच थांबतो.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा.